मालवण्याचा कांदा काय चिकन टिक्का करतो ना आपण. चिकन टिक्का वहिनी घ्या झालं. शेवटच्या 2 बाकी आहेत. मग आता पोळा काहीतरी तिकडे सगळं टेस्ट करून त्यांच्या फक्त त्यांच्याबरोबर देव सांगायचं. मी बोलतो ना कर्म, मी सरळ बोलतो ना कर्म. त्यांच्यात फक्त उद्दिष्ट आहे की आम्हाला देवाला भेटायचंय. तो भूत आला काय आला तो देव बघून येईल. आपली ती याची सोनी आपल्या रुपालीची आजी सासू आहे, आजी सासू तिला हमेशा भूत पकडायचं. काय ती हिला नाही ऐकतं खरा. आणि मी गेलो ना की मला पहिली शिव्या करायची. सोनारीला भूत कुठे पकडायचं. पण वाडीत भूतानी पकडलं की आला मालवण्याचा कांदा. मला मालवण्याचा कांड्याशिवाय हाक नाही मारते ते भूताची याच्यानंतर वाघ्याची आंघोळ करायची आम्ही. झोप्याची झोप्या ह्याची तेवीची पण भाग्याची पण आंघोळ झाली की त्यांना बांधून ठेवायला पाहिजे. सोडला की मग झालं. आता आंघोळ आमची त्यांच्याकडे 10-12 दिवसांनी आंघोळ घालतो आम्ही. 10-12 दिवस झाले की घालतो आंघोळ. रोज त्यांना नाही ना चालत. मम्मीचा फोन आहे तुझ्या. शेरूची आंघोळ झाल्यानंतर वाघ्याची आंघोळ आहे. बरोबर. पण वाघ्याच्या आंघोळला अजून लय टाइम आहे. पहिला शेरूला आंघोळ घालणार, मग त्यानंतर लबाड कोला. हा बघा, हा लबाड कोला इथे बसलाय. ह्या लबाड कोल्याची आंघोळ आहे. बघा बघा कसा कसा लोळतोय बघा. वाघुडी ए वाघुडी. तर संध्याकाळ झाली, संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालली आहे आमच्याकडे. आमच्या मामी आमच्या मामीची सुनबाई आणि मी ते कपडे घडी करते. आमच्या रात्रीची जेवणाची तयारी चालली. शेरू कुठे गेलाय माहिती नाही. वाघ्या झोपलाय. मामी आता सगळं काम करून चाय पियायला बसलेत. मामी सुनबाईला जेवण करायला शिकवतायत. हो मामी ते जाऊ द्या. फीडबॅक द्या. सून आले कसं वाटतंय? सून आले कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या लाडक्या लेकाची सून आला कसं वाटतंय? नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज गावी येऊन सुद्धा पुन्हा तुमच्याशी व्हॉइस ओव्हर करून बोलायला लागते, कारण घरामध्ये गेल्याचा प्रचंड असा आवाज बघा सगळ्यांचा असतो ना, त्याच्यामुळे. तर आधीच्या बघा तुम्ही बघितलात पहिली जी तुमच्याशी शेअर करणार, त्यात सर्व आमचे नातेवाईक बघा बसलेले आहेत आणि गप्पा गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. बोलला नाही ते मुंबईवरनं आलेले कुणालचे बाबांचे काका सर्व आले होते आमच्याकडे आणि बसून सगळ्यांच्या गप्पा गोष्टी मजा मस्तीनं चालू होती. रेंज नाही यार, रेंजमुळे प्रॉब्लेम आहे. मामी थोडासा व्हिडिओ अपलोड करते. दिसते का तुम्हाला मामी आमची? हा दिसते. रेंजमुळे कुठे कुठे जाते मामी आमची. आणि शेरा आपला बाहेर पळतोय चोरून. शेरो. तर 2 दिवसाआधी हा व्हिडिओ ना शूटिंग करून ठेवलेला होता आणि आन्सर क्वेश्चन हा जो व्हिडिओ तुम्ही तयार केला ना, तो मी सगळ्यात आधी तुमच्याशी शेअर केला. कारण खूप जणांच्या अशा कमेंट्स वगैरे येत होत्या आणि सगळ्यांना असे प्रश्न पडले होते. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, तो जो प्रश्न उत्तर हा जो व्हिडिओ आहे तो आधी तुमच्यापर्यंत पोहोचू दे, नंतर म्हटलं हा आपण व्हिडिओ ना तुमच्याशी शेअर करूया. तर सकाळीच आज सगळ्यांनी प्लॅनिंग केलं होतं की संध्याकाळी छानसं असं काहीतरी चुलीवरती आपण जेवण करूया. म्हणजे आमचे जाऊबाई आणि दीर आहेत ना, त्यांनी बसून असं सगळ्यांनी प्लॅनिंग केलं आणि मग सगळं सामान बाजारात जाऊन ते घेऊन आले दुपारच्या वेळेस आणि मग रात्रीच्या वेळेस सर्व तयारी करायला सुरुवात केली. नाव सांग. चिकन टिक्का करतो ना आपण. चिकन टिक्का बनवतोय, बार्बेक्यू बनवतोय, नक्की काय बनवतं? बार्बेक्यू मध्ये चिकन टिक्का बार्बेक्यू मधला एक प्रकार झाला. ओके. बार्बेक्यू म्हणजे जेवढं पण तंदूर मध्ये तुम्ही बनवता ते बार्बेक्यू मध्ये आलं. ओके. चिकन टिक्का जो आम्ही बनवतो तो चिकन टिक्का वेगळा. हा तेच बोलतो, आम्ही वेगळा बनवतो. कुठल्या प्रकारचा बनवताय तो आम्हाला माहिती. ठीक आहे. काय काय टाकलाय? जिंजर गार्लिक पेस्ट आहे.
आला लसणाची पेस्ट गेली. पहिला चिकन धुवून घेतलाय, ग्रेव्ही मसाला आणि चिकन 65 मसाला. 65 मसाला. मीठ घ्या. 65 मीठ घ्या. टेस्ट ऑफ सॉल्ट. आणि रेसिपी बनवणार आहेत हे. मीठ काय म्हणजे टाक अजून हा बस. आणि आता दही टाक. 65 मसाल्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे, मीठ मसाला आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे मिक्स आहेत. आपल्या घरचा मसाला वगैरे घरगुती. तर तो शॉर्टकट मध्ये आपण पटकन करायचा आता म्हणून तर आपण डायरेक्ट 65 टाकलाय आपण. आता याच्यात दही येणार आहे सर्वात महत्वाचं इन्ग्रेडियंट. हो मग आम्ही घेऊन आलो, आम्ही असं नाही केलं सगळं टाकू. नाही दही किती टाकणार? 2 चमचे अंदाजे आपल्या अंदाजे. ओके. आम्ही विनेगर आहे ना वहिनी? डब्बा कुठे आहे मसाल्याचा? आमचा चालू आहे. आता याच्यात घरातले मसाले टाकायचे. थोडासा लाल तिखट, हळद. हा मालवणी मसाला आपण टाकलाय, घरगुती आपण पद्धतीने बनवतो म्हणजे आपल्या टेस्ट प्रमाणे आपण. हा व्हॉइस ओव्हर देतो काय मागणं? बस ना नाही बस. हिंग पिंग काय नाही टाकायचं ना? चिकनला हिंगून लागतं. विचारते हो मला. तर रोज रोज बघा आपल्याच हातचं खाऊन आपल्याला पण बघा कंटाळा येतो की नाही. त्याच्यामुळे आज थोडंसं वेगळ्या हाताचं म्हणजे वैशालीच्या हाताला चव आहे. दुपारच्या वेळेस ना तिने पुलाव केला होता आणि इतका छान झाला होता, खूप झाला होता. आणि तुम्हाला काल जो व्हिडिओ मी अपलोड केला ना त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं वैशालीने पुलाव केलेला, खूप मस्त झाला होता. आणि तसं मी तिला सांगितलं पण खूप तुझ्या हाताला चव आहे म्हणून. त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज ही वेगळं काहीतरी चिकन बनवते तर ते पण छानच होणार होतं. आज आमच्या मामीला आराम आहे. आज आमच्या मामीला आराम आहे. आहे ना सगळं आपल्याकडे घरात. हे काय बोला दिसत नाही का तुला? मला दिसतंय. आलं लसूण कांदा खोबऱ्याचं वाटण आपल्याला नॉर्मल जसं आपण वाटण करतोय ते वाटणच करायचं नॉर्मल होतं आपण फ्राय करू. पण आता आमचा प्लॅन थोडा चेंज झालाय. आम्ही ही रेसिपी आता नाही असं पण आम्ही चुलीवर करणार आहोत. थोडं किचन मध्ये करणार होतो पण आता चुलीवर चाललोय आम्ही. काय हा भात लावलाय कुकर मध्ये. भात लावलाय. खूप पातळ. आता 1-2 वहिनींना तिकडून तर तो स्टेबल राहतो. सोड ना बाबा. आता थोडंसं वैशालीबद्दल बोलते. म्हणजे आमची बघा फारशी अशी काही अशी ओळख नाही की बोलणं चालणं असं झालेलं नाही आहे. पण जे बोलणं चालणं झालेलं आहे आणि जो तिचा स्वभाव मी बघितला त्यावरून म्हणजे खूप छान आहे, प्रेमळ आहे ती. आणि मुळात काय तर प्राण्यांची तिला प्रचंड आवड आहे. त्यांच्या घरीसुद्धा डॉगी वगैरे आहेत. भाग्या आणि शेरू यांच्यावर इतकं ती प्रेम करते. म्हणजे रात्री जेव्हा ती झोपायला जाते ना त्यावेळेस हे दोघं पण तिच्यासोबतच असतात. स्पेशली भाग्या. तुम्हाला मी म्हणजे क्लिप बघते मी माझ्या फोनमध्ये का असेल तर ती क्लिप मी ना या व्हिडिओमध्ये तुझ्या शेअर करेन मी. आणि इथे आपलं चिकनचं थोडंसं बोलते. म्हणजे झालं सगळं फोडणी वगैरे करून झालेली आहे, सगळे मसाले वगैरे लावून झाले आणि नंतरला फायनल त्यात पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे चुलीवरती 15 ते 20 मिनटं आधी शिजत ठेवायचं. आता बनवायचं होतं बार्बेक्यू म्हणजे ते चिकन टिक्का वगैरे बघा म्हणतात ना त्याच टाईपचं होतं ते. सर्व मॅरिनेशन करून छान असं झालं होतं. आणि नंतर त्या सळ्या होत्या माझ्याकडे ओव्हनमध्ये बघा, सळ्या असतात त्या होत्या माझ्याकडे, तर त्या काढून ठेवल्या आणि मग इथे लावायला सुरुवात करणार होती. झालं ना. आता आमच्याकडे चपाती बनते. झाल्या चपात्या, फक्त शेवटच्या 2 बाकी आहेत. मग आता पोळं काहीतरी. तिकडं सगळं झालं का? झालं बरोबर झालं तिकडचं. हा एकच रॉड बाकी आहे. लेट झालंय जेवायला. आपल्याला जेवायला आज खूप वाजले. उशीर झाला. उशीर म्हणजे झाले. आमचे वाघ्या आणि शेरू आज जेवून झालेले आहेत. हा ते जेवले दोघं ना मगाशीच. डायलॉग आहे मामी सांगा जरा. हा तिला कमी पडतं म्हणून बटाटे टाकत नाही असं.
हे फक्त श्रद्धा देशील दादाला. मामा बसेल आहे ते. काय होतं तो गोपी बाथरूमला गेले ना, गोप्या वापीची वाटलं. प्लेट नाही बघ ह्या वाटत ना, ही ना इथे ना म्हणजे मी असं डायरेक्ट घेऊन मी आता ना तुम्ही तू ऐकलं का या साईडला बस मध्ये हाडे बिडे मी येणार कसे ना. हो इथे बसेल ना मी, ठिकाण आम्ही हाय ना मध्ये. तिच्याकडे तुम्ही आकाश तुला बटाटे देऊ ना. हे घे. थोडा मीठ. तर जेवता जेवता इथे गप्पांची मैफिल पण जमली. म्हणजे 10 वाजता आम्ही सुरुवात केली जेवायला आणि जेवण होईपर्यंत म्हणजे सगळं उरकेपर्यंत 11:15 वाजले. आम्ही तिथेच पडवीमध्ये बसून गप्पा मारत होतो. म्हणजे अशी एकत्र बघा फॅमिली जमली ना का ही बघा मजा असतेच. 11:15च्या नंतर आम्ही सर्वजण घरामध्ये गेलो आणि मग नंतरला किचन वगैरे आम्ही आवरलं आणि मग झोपायची तयारी. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. कसा वाटलं जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना. तो शेट आहे तो दुपारी पाहिजे झोपलेला, सकाळी नाश्ता केला आणि सरळ ह्याच्यावरती उडी मारला. झोपलोय मी गुरगुरतोय.